नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक लोकोपयोगी विकास कामे मार्गी लावली आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, मतदारसंघात येणाऱ्या व्यायामशाळांना अत्याधुनिक साहित्य पुरवणे, त्यांचं नूतनीकरण करणे, सामाजिक सभागृहांची बांधणी करणे आदी कामांसह देवयानी फरांदे यांनी शहरात येणाऱ्या विविध धार्मिक स्थळांच्या विकास कामांनाही महत्त्व दिले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधील विविध समाजाच्या 8 मंदिरांचा कायापालट करणे, मंदिरांभोवती सभागृह उभारण्याच्या कामाचा शुभारंभ राज्यसभेच्या खासदार आणि वक्फ बोर्ड सुधारणा समितीच्या राष्ट्रीय सदस्या डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 17वे वंशज हरिभक्त परायण निवृत्ती महाराज नामदास यांच्या हस्ते करण्यात आले. श्री साक्षी गणेश मंदिराजवळ असलेल्या आद्यग्राम दैवत भद्रकाली माता देवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 75 लक्ष, डिंगर आणि स्वकुळ साळी समाज संचलित गणेश मंदिर नूतनीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपये, नामदेव शिंपी समाज संचलित संत शिरोमणी नामदेव विठ्ठल महाराज मंदिराच्या सभा मंडपासाठी 75 लक्ष, चर्मकार समाजाच्या हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी 41 लक्ष, शिंपी गल्लीतील मारुती मंदिर आणि सभा मंडपाच्या कामासाठी 20 लक्ष, भोई समाजाच्या जंगली महाराज मठाच्या सभा मंडपासाठी 1 कोटी 20 लक्ष, स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपये आणि शीतळादेवी मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 1 कोटी रुपये अशा जवळपास 7 कोटी 30 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या भूमिपूजन प्रसंगी ठिकठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी, निवृत्ती महाराज नामदास, आमदार देवयानी फरांदे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी भव्य मोटारसायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. सर्व विकास कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर शीतळादेवी चौकात राज्यसभा खासदार आणि वक्फ बोर्ड सुधारणा समितीच्या सदस्या मेधा कुलकर्णी यांच्या भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. सर्व समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून होणाऱ्या कामांचं कौतुक करत पुष्पहार घालत आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, नाना शिलेदार, सुनील फरांदे, वसंत उशीर, सुनील देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आता माझं काम करण्याची वेळ संपली. आता तुम्ही माझ्यासाठी काम करायचं आहे. प्रचंड काम, जो मागेल त्याला ते दिलं, कुठंच कमी पडले नाही. ज्यांनी मागितलं, ज्याच्या तोंडातनं शब्द पडला की निधी कुठून आणायचा, काय करायचा, आणला, पण मी काम केलं. आणि राजकारणामध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करत असताना महाराज एक सांगेल, दिलेला शब्द कधीही मोडत नाही. काम होणार नसेल तर कधी शब्द देत नाही आणि खोटं कधी कोणाशी बोलत नाही. माझ्या घरामध्ये आलेला गरीब माणूस हा कधीच परत जात नाही. तुम्हाला सांगते की रात्री 10-11 वाजेपर्यंत माझ्याकडे माझं ऑफिस सुरू असतं. माझा सकाळी दरबार भरलेला असतो. कोण वेगवेगळी कामं घेऊन येतात. लोक म्हणतात तुम्ही थकत कशाने, एवढ्या पद्धतीचे प्रश्न. म्हटलं मला परमेश्वराने ताकद दिलेली आहे लोकांची सेवा करण्यासाठी. आणि आपल्याला माहिती, मी फार बोलत नाही, पण नाशिक मध्ये आता मालेगाव मध्ये झालंय का? नाहीतर कोणी म्हणेल की ताईने आमच्या घरीच नाही आल्या, ताई आम्हाला हसल्याच नाही, ताई आम्हाला भेटल्याच नाही. मग एवढे सगळे मंदिरं तर करून झाली, एखादं काहीतरी राहून गेलं असेल. माझ्याकडे जो पोचला त्याचं केलं. आम्ही काय म्हणतो, रस्ता नाही झाला, इथं खड्डा पडला, इथं धूळ उडते, ते काही बोलतात. अहो, ज्याला ओळखत नाही ना त्यांना सुद्धा ते मत देतात. जे त्यांचं काम करत नाही ना त्यांना सुद्धा ते मत देतात. दिलं की नाही? रांगेत उभं राहून दिलं. एक लक्षात ठेवा, दंगल घडली तर मी विचार केला नाही, माझा जीवाचाही विचार केला नाही आणि माझ्या सगळ्या तरुण भावांच्या पाठीशी खंबीर पद्धतीने मी उभी राहिली. पूर्ण काळजी घेतली. आणि तुम्हाला शब्द देते भावांनो, चुकीचं काही करू नका, पाठीशी घालणार नाही. पण तुम्हाला जर कोणी चुकीचं अडवलं ना तर तुमची ही बहीण जीवाचं रान करून टाक.
अगदी नगरसेवक पदाच्या पासून आता खासदार म्हणून आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी 500 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये एका टर्ममध्ये आणलेला नाही, जो ताईंनी आणलाय. म्हणजे मला आश्चर्य वाटलं. आणि आज सुद्धा एका दिवसात आपण पटपट 7.5 कोटीची उद्घाटन केली आणि सगळीकडे लोक जमले होते उत्स्फूर्तपणे. कित्येक ठिकाणी मी बघते की तुरळक आमदारांच्या बरोबर तिथलेच फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतात. आणि इथे मला दिसतंय की सगळे नागरिक आहेत, समस्त नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने, आणि त्यांना पाठिंबा द्यायला भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी पण आहेत. त्यामुळे या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थित असलेल्या सगळ्यांना बघून मला ही खात्री झालेली आहे की देवयानी ताईंचा विजय नक्की आहे. मी गेली 30 वर्ष ओळखतेय. जेव्हा आम्ही तरुण होतो, आमची मुलं लहान होती, तेव्हा छोटी मुलं टाकून आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे, पक्ष वाढवलेला आहे. की मुलांच्या कधी परीक्षा होऊन जायच्या आम्हाला समजायचं नाही, मुलं कधी आजारी असली तर आम्ही लक्ष देऊ शकायचो नाही. पण एक धडपड ताईंच्या मध्ये मी पाहिली की नाही, मला पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करायची. मग नगरसेवक म्हणून काम केलं असेल, उपमहापौर म्हणून काम केलं असेल, आमदार म्हणून 2 टर्म काम केलं असेल, त्याच्यातल्या 1 टर्मची मी साक्षीदार आहे देवयानी ताई, एका टर्मची मी नाही. एका टर्मची मी साक्षीदार आहे. देवयानी ताई आणि मी एकत्र आमदार होतो जेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. आणि पुन्हा आपल्याला ते बघायचंय, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि देवयानीताई त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतील, हे आपल्याला पाहायचंय. पण हे आपल्याला पाहायचंय कोणासाठी? देवेंद्रजींचं काही हलकावारी होणार आहे का? देवयानीताईंचं काही काम आहे का? नाही, आपलं काम आहे हे. उमेश सावंतकर, दिशा न्यूज, नाशिक.